नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 7वी विषय मराठी. आज आपण व्याकरणाचा एक घटक अभ्यासणार आहोत. या घटकाचे नाव आहे वाक्याचे भाग, उद्देश्य व विधेय. स्वाध्यायासह अतिशय सोप्या भाषेमध्ये हा घटक आपण समजून घेणार आहोत. इयत्ता 5वी व इयत्ता 8वी स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक नेहमीच महत्त्वाचा असतो, उपयुक्त असतो. या दृष्टीने तुम्ही सर्वांनी वाक्याचे भाग, उद्देश्य व विधेय हा घटक व्यवस्थितरित्या समजून घ्या. चला मग आपण हा घटक अभ्यासूया. सर्वप्रथम आपण वाक्य म्हणजे काय ते समजून घेऊ. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पहा, पहिलं उदाहरण आहे विवेकला वाचन करायला खूप आवडते. दुसरं उदाहरण आहे समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचे आहे. आपल्याला तर हे लक्षात आलेलं असेल की प्रत्येक वाक्यामध्ये काही शब्द असतात आणि त्या सगळ्या शब्दांमधून मिळून एक विशिष्ट अर्थ जो आहे तर तो व्यक्त होत असतो. तर अशा प्रकारे संपूर्ण अर्थ व्यक्त करणारा हा जो शब्दसमूह आहे त्याला वाक्य म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, वाक्याचे 2 भाग असतात. कोणकोणते? पहिला भाग आहे उद्देश्य व दुसरा भाग आहे विधेय. आता आपण उद्देश्य म्हणजे काय व विधेय म्हणजे काय हे समजून घेऊया. पहा, उद्देश्य म्हणजे काय तर प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काही बोलतो म्हणजे विधान करतो. बोलताना ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात. आता याचा अर्थ असा एवढाच आहे की आपण बोलत असताना कुणाबद्दल काहीतरी बोलत असतो, त्याच्याबद्दल काहीतरी सांगत असतो. तर हे जे काही सांगणं असेल, ज्याच्याबद्दल आपण सांगत असतो, तर तो जो व्यक्ती असतो किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो? उद्देश्य असं म्हणतो. आता हे उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. पहा, इथे उदाहरण पहिलं आहे की विवेकला वाचन करायला खूप आवडते. आपण जर इथं बघितलं तर वाचन करायला खूप आवडते. कोणाला आवडते? तर विवेकला. म्हणजे विवेकबद्दल आपण काय सांगितलेलं आहे की वाचन करायला खूप आवडते. म्हणजे इथे आपण जर लक्षात घेतलं तर आपण कोणाबद्दल बोलतो आहोत? तर विवेकबद्दल बोलतो आहोत. आणि त्याच्याबद्दल काय बोलतो आहोत? तर वाचन करायला खूप आवडते. आणि इथे आपण उद्देश्य कशाला म्हटलेलं आहे की बोलताना ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य असे म्हणतात. म्हणजे आपण या पहिल्या वाक्यामध्ये उद्देश्य काय आहे तर विवेकला, हे आपल्याला इथं आता अधोरेखित करून दाखवलेलं आहे. आता तसंच दुसरं उदाहरण पहा, समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचं आहे. आता मोठेपणी काय व्हायचं आहे तर मोठेपणी कोणाला वैमानिक व्हायचं आहे तर समृद्धीला व्हायचं आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर समृद्धीला हे काय आहे? उद्देश्य आहे. कारण समृद्धीबद्दल आपण हे बोलतो आहे की तिला मोठेपणी वैमानिक व्हायचं आहे. म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतो आहोत, ज्याच्याविषयी बोलतो आहोत ते म्हणजे उद्देश्य असणार आहे. आणि वाक्यामधलं हे उद्देश्य जे आहे ते म्हणजेच कर्ता असतो. ही गोष्ट आपण आता लक्षात ठेवायची आहे. आता आपण विधेय म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. पहा, प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काही बोलतो म्हणजे विधान करतो. बोलताना ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश्य म्हणतात. हे आपण आता समजून घेतलं. आता उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधेय असं म्हणतात. आता पुन्हा आपण तीच उदाहरणं घेऊया की विवेकला वाचन करायला खूप आवडते. आता इथं कोणाला आवडते? विवेकला. तर विवेक हे उद्देश्य आहे हे आपण पाहिलं. आता ह्या विवेकबद्दल आपण काय विधान केलेलं आहे तर वाचन करायला खूप आवडते. याचा अर्थ काय आहे की आपण जर बघितलं तर विवेक हे उद्देश्य सोडून पुढचा जो भाग आहे तो विधेयाचा आहे. आता जसं त्या ठिकाणी इथे विवेक हा मुख्य उद्देश आहे तसं वाचन करायला खूप आवडते हे संपूर्ण विधेय आहे. परंतु इथे मुख्य विधेय काय आहे तर क्रियापद आवडते. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर आवडते हे विधेय आहे. इथे एकच गोष्ट आता सुरुवातीला लक्षात ठेवा की आपण मुख्य उद्देश्य काय आहे वाक्यामधला ते समजून घेतलं आणि मुख्य विधेय काय आहे वाक्यामधील तर ते क्रियापद असतं हे समजून घेतलं. म्हणजे उद्देश्य आपण जर बघितलं तर तो वाक्यातला कर्ता असतो आणि विधेय जर आपण बघितलं मुख्य विधेय तर तो ते क्रियापद असतं वाक्यातलं. आणि क्रियापद हे वाक्याच्या नेहमी शेवटी येतं हे आपल्याला आता माहिती आहे. म्हणजे आपण इतर शब्द जे आहेत तर त्यांच्याविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत, त्यांना काय म्हणतात ते वाक्यातील इतर शब्दांना. सुरुवातीला आपण मुख्य उद्देश्य म्हणजे काय ते समजून घेतलं. आता मुख्य विधेय काय आहे तर आवडते हे आपण समजून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा पहा की समृद्धीला मोठेपणी वैमानिक व्हायचं आहे. आता व्हायचं आहे याच्यामध्ये आहे हे शेवटी क्रियापद आहे. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर विधेय
विधेय हे काय असणार आहे हे असणार आहे. म्हणजे इथे आपण समृद्धी हे जर उद्देश्य असेल तर इथे तिच्याविषयी काय सांगितलेलं आहे, मोठेपणी वैमानिक व्हायचं आहे. तर हे सगळं विधेय आहे, परंतु आपण इथे मुख्य विधेय काय आहे, क्रियापद आहे, म्हणून इथं विधेय आहे. आता आपण इतर शब्दांविषयी किंवा त्यांना काय म्हणतात, वाक्यातील इतर शब्द जे असतात तर ते आपण समजून घेणार आहोत. आता पहा, इथे एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आणि ते पाठ्यपुस्तकातील आपल्या उदाहरण आहे की त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. आता पहा इथे की या वाक्यात मुलाविषयी सांगायचं आहे, म्हणून मुलगा हे उद्देश्य आहे. आता हे आपल्याला माहिती आहे की मुंबईला जाणारा कोण आहे, तर मुलगा आहे, म्हणजे मुलगा हे उद्देश्य आहे. अर्थातच आपण जर बघितलं तर इथं मुख्य उद्देश्य ते आहे, परंतु याच्याशी संबंधित इतर शब्द आहेत, त्यांना काय म्हणायचं तेच आपण आता समजून घेणार आहोत. पहा, तसेच जातो हे विधेय आहे. आता इथं मुख्य क्रियापद काय आहे, जातो, आणि म्हणून मुख्य विधेय आपण त्याला म्हणतो की इथे आपण जातो हे काय आहे, विधेय असं आहे. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि मगाशी आपण ती 2 उदाहरणं पाहिलेली आहेत. आता पहा, पण या वाक्यात एवढेच 2 शब्द नाहीत. आता बघा, खरं तर मुलगा आणि जातो हे 2च शब्द वाक्यातले, म्हणजे काय ते वाक्य पूर्ण होतं का, नाही, तर इतर सुद्धा शब्द आहेत आणि या सगळ्या शब्दसमूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो. आता इथे पहा की त्याचा मोठा या 2 शब्दांनी उद्देश विस्तार केला आहे. म्हणजे मुलगा, कोणता मुलगा, त्याचा मोठा मुलगा, म्हणजे ह्या मुलगा या शब्दाशी संबंधित हे 2 शब्द आहेत. त्याचा मोठा म्हणजे ह्या 2 शब्दांनी मुलगा या उद्देशाचा विस्तार केलेला आहे आणि म्हणून त्यांना आपण उद्देश्य विस्तार असं म्हणणार आहोत. म्हणजे आपल्याला ज्या संकल्पना बघायच्या आहेत या घटकामध्ये, पहिल्यांदा उद्देश्य कशाला म्हणायचं, तर ज्याच्याविषयी आपण बोलतो तो उद्देश्य असणार आहे. मुख्य उद्देश आपण इथं मुलगा बघितला. ह्या मुलगा उद्देशाशी संबंधित इतर जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, उद्देश्य विस्तार असं म्हणणार आहोत. आणि इथे आपण काय केलेलं आहे की मुख्य विधेय काय आहे, तर क्रियापद त्या वाक्यातलं जातो हे आपण इथं पाहिलेलं आहे. आता पुढे पहा, इथं त्याचा मोठा हे काय झालेलं आहे, उद्देश विस्तार झालेला आहे. आता आपण विधेय विस्तार समजून घेऊ. पहा, दररोज आगगाडीने मुंबईला या शब्दांनी हा जो मोठा मुलगा आहे तर तो केव्हा जातो, दररोज जातो. कशाने जातो, आगगाडीने. कोठे जातो, मुंबईला जातो, हे सांगितलं आहे. म्हणजे ह्या क्रियापदाला आपण प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला तो केव्हा, कशाने व कोठे जातो हे आता लक्षात आलेलं आहे. म्हणजे जातो या क्रियापदाशी संबंधित जे शब्द आहेत ते दररोज आगगाडीने मुंबईला हे आहेत. आणि मग अशा प्रकारे ह्या विधेयाशी संबंधित हे इतर शब्द जे असतात त्यांना विधेय विस्तार असं म्हणतात. म्हणजेच दररोज आगगाडीने मुंबईला या शब्दांनी विधेयाचा विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उद्देश्य विस्तार म्हणजे काय आणि विधेय विस्तार म्हणजे काय ते सुद्धा समजतं. याचा अर्थ असा की वाक्यात उद्देश्य व विधेय एवढेच शब्द न येता त्यांचा विस्तार करणारे शब्दही येतात. इथे पहा की मुलगा हे उद्देश्य आहे, मुख्य उद्देश्य, पण त्याचा विस्तार कसा झालेला आहे, त्याचा मोठा, म्हणजे उद्देशाशी संबंधित इतर जे शब्द आहेत ते 2 शब्द आहेत, त्याचा मोठा, आणि म्हणून हे उद्देश्य विस्तार आहे. म्हणजे त्याचा मोठा मुलगा हा सगळा भाग जो आहे तर तो आपण उद्देश्य विस्तार घेणार आहोत. आणि दररोज आगगाडीने मुंबईला जातो हा भाग आपण विधेय विस्तार असं म्हणणार आहोत. म्हणजेच वाक्याचे 2 भाग पडतात, एक उद्देश्य विभाग व दुसरा विधेय विभाग. आता हा भाग तुम्हाला लक्षात आलेला असेल. उदाहरणाद्वारे अजून आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आता खालील उदाहरण आपण पुन्हा एकदा, म्हणजे मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं पाठ्यपुस्तकातील तेच आता आपण इथे सविस्तरपणे समजावून घेऊया. पहा, इथे मुलगा हे काय आहे बाळांनो, उद्देश्य आहे. म्हणजे वाक्यातलं मुख्य उद्देश्य जे आहे तर ते मुलगा आहे. आता जातो हे काय आहे, विधेय आहे. म्हणजे वाक्यातील मुख्य विधेय जे आहे ते जातो, म्हणजे क्रियापद वाक्यातील, आणि उद्देश्य काय असतो, वाक्यातील कर्ता असतो. आता बघा, उद्देश्य विस्तार जो झालेला आहे तो त्याचा मोठा या 2 शब्दांनी झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, उद्देश्य विस्तार असं म्हणणार आहोत. आणि दररोज आगगाडीने मुंबईला यानं काय केलेलं आहे, विधेय विस्तार केलेला आहे या 3 शब्दांनी, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, विधेय विस्तार. म्हणजे उद्देश्य विस्तार आणि मुख्य उद्देश्य मिळून हा उद्देश्य भाग झाला वाक्यातला, आणि दररोज आगगाडीने मुंबईला जातो हा विधेय भाग झाला वाक्यातला. म्हणजेच आपण जर बघितलं, वाक्य कोणतंही घेतलं तर त्याचे 2 भाग पडतात, एक उद्देश्य विभाग आणि दुसरा विधेय विभाग. याच्यामध्ये त्याचा मोठा मुलगा हा झाला उद्देश्य विभाग, दररोज आगगाडीने मुंबईला जातो हा झाला विधेय विभाग. आता आपण पुढे पाहू. पहा, इथे आपल्याला कृती दिलेली आहे की काही छोटी वाक्य तयार करून त्यातील उद्देश्य, विधेय ओळखा आणि त्यांचा विस्तार करता येतो का ते पहा. आपण आता छोटी उदाहरणं घेऊ.
पहिलं उदाहरण घेतलेलं आहे, बस आली. आता इथे जर बघितलं आपण तर येणारी कोण आहे तर बस आहे. म्हणजे बस हे वाक्यातलं उद्देश्य झालं, कारण तिच्याबद्दल आपण बोलतो आहोत. आणि आली हे वाक्यातलं काय आहे, क्रियापद आहे आणि ते काय आहे, विधेय आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा विस्तार करायचा आहे, म्हणजे ह्या उद्देशाचा आणि विधेयाचा. मग तशा पद्धतीने आपल्याला आता त्याचं वाक्य तयार करायचं आहे. पहा, माझ्या शाळेची बस सकाळी 9 वाजता आली. आता पहा, बस कुठली तर माझ्या शाळेची, म्हणजे ह्या उद्देश्य जे आहे बस, तर त्याचा विस्तार माझ्या शाळेची या 2 शब्दांनी केलेला आहे. आता ही जी बस आलेली आहे तर ती कधी आली, किती वाजता आली, हे सगळं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला ते विधेयाचा विस्तार जो आहे तो सकाळी 9 वाजता या शब्दांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपण जर बघितलं तर माझ्या शाळेची हे काय झालं, आता या वाक्यातील उद्देश्य विस्तार झाला. सकाळी 9 वाजता हा सुद्धा विधेयाचा विस्तार झालेला आहे. म्हणजे माझ्या शाळेची बस इथपर्यंत उद्देश्य विभाग आहे, सकाळी 9 वाजता आली हा विधेय विस्तार झाला. अशा पद्धतीनं ह्या वाक्यातील 2 भाग आपण या उदाहरणाद्वारे समजून घेतला. आता पुढचं उदाहरण पहा, मोगरा फुलला असं दुसरं उदाहरण आहे. आपण आता काय करायचं, मोगरा म्हणजे काय झालं, या वाक्यातला कर्ता म्हणजेच विधेय उद्देश्य झालं, आणि फुलला हे क्रियापद आहे आणि अर्थातच ते वाक्यातलं मुख्य विधेय आहे. आता आपल्याला याचा उद्देश्य विस्तार व विधेय विस्तार कसा करता येईल ते पाहू. आता आपण वाक्य तयार केलेलं आहे, बागेतील मोगरा सकाळी सुंदर फुलला. आता आपल्या असं लक्षात आलेलं असेल, बागेतील हे काय आहे, उद्देश्य विस्तार आहे, कारण मोगरा या उद्देशाशी संबंधित तो शब्द आहे. आणि सकाळी सुंदर हे काय झालं, विधेय विस्तार झाला. आणि अशा पद्धतीनं या वाक्यामध्ये सुद्धा आपण उद्देश आणि विधेय यांचा विस्तार केलेला आहे. आता आपण तिसरं उदाहरण पाहू, पाऊस पडला. आता याचा आपण इथं जर बघितलं तर पाऊस हे काय झालं, उद्देश्य झालं या वाक्यामध्ये, आणि पडला हे काय झालं, विधेय झालं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मुख्य उद्देश आणि मुख्य विधेय या छोट्या वाक्यातला लक्षात आलेलं आहे. आता याचा आपल्याला उद्देशाचा विस्तार आणि विधेयाचा विस्तार करता येतो का ते पाहायचं आहे. पहा, इथे आज सकाळी पाऊस वादळ वाऱ्यासह मुसळधार पडला असं आपण म्हटलेलं आहे. म्हणजे पावसाविषयी इथं काय म्हटलेलं आहे, आज सकाळी पाऊस. म्हणजे इथं आपण जर बघितलं तर आज सकाळी हा उद्देश्य विस्तार आहे आणि वादळ वाऱ्यासह मुसळधार हा विधेय विस्तार आहे. आणि अशा पद्धतीने आपण उद्देश्य विस्तार आणि विधेय विस्तार या छोट्या वाक्याचा केलेला आहे. आता पुढचं वाक्य असं आहे की पुस्तक वाचले. आता इथे आपण पुस्तक म्हटलं की ते उद्देश्य येणार आहे आणि वाचले म्हटलं की ते विधेय असणार आहे. आता आपल्याला हे समजायला लागलेलं आहे. आता आपण उद्देशाचा विस्तार आणि विधेयाचा विस्तार करू. श्यामची आई हे पुस्तक, पुस्तक कोणतं तर श्यामची आई. म्हणजे याचा अर्थ काय झालं, श्यामची आई हे काय झालं, उद्देश्य विस्तार झालं या वाक्यामध्ये. आणि मागील महिन्यात वाचले, याच्यामध्ये मागील महिन्यात हे काय झालेलं आहे, विधेय विस्तार झालेला आहे. म्हणजे एवढा सोपा हा भाग आहे. फक्त आपल्याला उद्देश्य म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, आणि उद्देश्य विस्तार म्हणजे काय आणि विधेय विस्तार म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. आता पुढचं उदाहरण पाहू आपण, राजू पडला. आता राजू हे काय झालं, उद्देश्य झालं, आणि पडला हे काय झालेलं आहे, विधेय झालेलं आहे. आता पहा, अंगणात खेळणारा राजू पाय घसरून पडला. आता राजू कोणता तर अंगणात खेळणारा, म्हणजे जिथं उद्देश्य विस्तार झालेला आहे. आणि पडला तर तो कसा पडला, काय पडला ते सांगितलेलं आहे. तर पाय घसरून पडला म्हणजे हा झाला विधेय विस्तार. म्हणजे अशा पद्धतीनं या वाक्यामध्ये सुद्धा अंगणात खेळणारा राजू हा झाला उद्देश्य विभाग आणि पाय घसरून पडला हा झाला विधेय विभाग. आता आपण आणखी काही उदाहरणं स्वाध्यायाच्या मदतीने काय करूया, पूर्ण करूया. आता खाली दिलेल्या वाक्यांतील उद्देश्य भाग व विधेय भाग ओळखा. आता पहा, पहिलं वाक्य मी इथं घेतलेलं आहे की माझा लहान भाऊ उत्तम धावपटू आहे. आता इथे जर बघितलं तर आपल्याला इथे उद्देश्य भाग आणि विधेय भाग, आणि मग आपण आतापर्यंत जो भाग शिकलेलो आहोत ते आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर इथे आपण पाहायचं आहे की उद्देश्य भाग इथे काय आहे, माझा लहान भाऊ. भाऊ हे काय झालं, मुख्य उद्देश्य झालं, परंतु भाऊ या शब्दाशी माझा लहान हा उद्देश्य विस्तार झाला. म्हणजे उद्देश्य भाग या वाक्यातला काय आलेला आहे, माझा लहान भाऊ. आणि उत्तम धावपटू आहे, तो काय आहे तर उत्तम धावपटू आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, उत्तम धावपटू हा विधेय विस्तार आहे, म्हणजे विधेय भाग आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे वाक्य घेतलं. या वाक्यातला उद्देश्य भाग जो आहे तो समजून घेतला, माझा लहान भाऊ, आणि विधेय भाग जो आहे तर तो अर्थातच उत्तम धावपटू आहे. अशा पद्धतीनं या वाक्यातील 2 भाग आहेत. एक उद्देश्य भाग आहे म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलतो तो, आणि विधेय
भाग म्हणजे ज्याच्याविषयी जे आपण बोलतो, जे विधान करतो ते, अशा पद्धतीनं या वाक्यामध्ये, या उदाहरणामध्ये आपण उद्देश्य भाग व विधेय भाग समजून घेतलेला आहे. आता दुसरं उदाहरण आपण घेऊ. गोष्टींची पुस्तके माझ्या आजोबांनी आणली. आता इथं उद्देश्य भाग काय आहे? माझ्या आजोबांनी. आता इथं आपण लक्षात घ्यायचं आहे, आणणारे कोण आहेत? तर माझे आजोबा. म्हणजे तिथं उद्देश्य भाग काय असणार आहे? माझ्या आजोबांनी. आणि गोष्टींची पुस्तके आणली हे काय असणार आहे? विधेय भाग असणार आहे. गोष्टींची पुस्तके आणली. आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की इथं क्रियापद आपल्याला समजून घ्यायचं आहे कोणतं आहे ते, आणि मुख्य उद्देश काय आहे ते शोधायचं आहे. आणि मुख्य उद्देशाविषयी व्याकरणदृष्ट्या जे विधान बरोबर येणार आहे तर त्यावरून आपल्याला विधेय भाग अचूक ओळखता येतो. इथे माझ्या आजोबांनी हा उद्देश्य भाग आपल्याला समजला की गोष्टींची पुस्तके आणली हा व्याकरणदृष्ट्या योग्य विधानाचा भाग होतो, आणि म्हणून इथे उद्देश्य भाग माझ्या आजोबांनी आणि विधेय भाग गोष्टींची पुस्तके आणली हा आपण इथे समजून घ्यायचा आहे. म्हणजे उद्देश्य भाग कोणता आणि विधेय भाग कोणता हे आपल्याला आता लक्षात आलेलं असेल. आता पुढचं तिसरं उदाहरण पहा. प्रत्येकाने सकारात्मक विचार केला पाहिजे. आता इथे आपल्याला उद्देश्य भाग जो आहे तर तो प्रत्येकानं आहे. आता इथं उद्देश्य विस्तार झालेला नाही. प्रत्येकाने या शब्दाशी संबंधित इतर शब्द कोणतेही या वाक्यामध्ये आलेले नाहीत. आता प्रत्येकाने यांच्याबद्दल काय विधान केलेलं आहे? सकारात्मक विचार केला पाहिजे. म्हणजे विधेय भाग जो आहे या वाक्यातील तो म्हणजे सकारात्मक विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं या वाक्यातील उद्देश्य भाग व विधेय भाग आपल्याला ओळखता येतो. आता पुढचं उदाहरण पाहू. नियमित अभ्यासास विद्यार्थ्यांनी महत्त्व दिले पाहिजे. आता इथे आपण जर बघितलं तर उद्देश्य भाग आहे विद्यार्थ्यांनी. महत्व कोणी दिले पाहिजे? तर विद्यार्थ्यांनी दिलं पाहिजे. आणि कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे? तर नियमित अभ्यासास महत्व दिले पाहिजे. म्हणजे व्याकरणदृष्ट्या हे वाक्य बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, आणि म्हणून विधेय भाग जो आहे तो नियमित अभ्यासास महत्व दिले पाहिजे. आपण जर हे वाक्य असं बोललो की विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासास महत्व दिले पाहिजे तरी अर्थपूर्ण शब्दांचा तो समूह बनतो. परंतु आपल्याला इथे जसं वाक्य दिलेलं आहे त्याच्यानुसार उद्देश्य भाग ओळखायला पाहिजे आणि विधेय भाग ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून वाक्यातील क्रियापद आणि ज्याच्याविषयी ते विधान केलेलं आहे तो करता आपल्याला शोधता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला उद्देश्य भाग आणि विधेय भाग अचूक ओळखता येणार आहे. ही गोष्ट तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायची आहे. पुढचं वाक्य पहा. मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. आता आपण जर इथं बघितलं तर उद्देश्य भाग काय आहे? मुंग्या. कोण बाहेर सोडतात गंधकण? तर मुंग्या. म्हणजे मुंग्या हेच फक्त याच्यामध्ये उद्देश्य आहे. आणि विधेय भाग जर बघितला आपण त्या मुंग्यांविषयी काय विधान केलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्देश्य भाग आणि विधेय भाग या वाक्यातील ओळखता आलेला आहे. आता पुढचं उदाहरण पाहू. गाडगे महाराजांनी कृतीतून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. आता आपण इथं जर बघितलं तर उद्देश्य भाग अर्थातच गाडगे महाराजांनी आणि त्यांच्याविषयी विधान केलेलं आहे कृतीतून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला. अशा पद्धतीने आपल्याला उद्देश्य भाग आणि विधेय भाग आता ओळखता येतो. पुढचं उदाहरण आपण पाहू. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याचा संकल्प केला. आता इथे सुद्धा आपण बघा उद्देश्य भाग आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आणि विधेय भाग अर्थातच झाडे लावण्याचा संकल्प केला. आता 8वं उदाहरण आपण पाहू. सर्व मुले क्रीडांगणावर आनंदाने खेळू लागली. आता इथे जर आपण बघितलं तर उद्देश्य भाग आहे सर्व मुले आणि विधेय भाग आहे क्रीडांगणावर आनंदाने खेळू लागली. आणि अशा प्रकारे आपण हे जे वाक्य आहे तर ते समजून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता उद्देश्य भाग व विधेय भाग व्यवस्थितरित्या आता शोधता येतो आहे. आणि अशा प्रकारचा सराव आपल्याला करणं गरजेचं आहे. भारताचे राष्ट्रपती तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात. या उदाहरणामध्ये उद्देश्य भाग आहे भारताचे राष्ट्रपती आणि विधेय भाग आहे तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात. आणि आपल्याला ह्या वाक्यातून सुद्धा आता उद्देश्य भाग आणि विधेय भाग ओळखता आलेला आहे. आता शेवटचं 10वं उदाहरण आहे. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज दूरवर पसरले आहे. आणि उद्देश्य भाग इथं आपण जर लक्षात घेतला तर तो आहे सावरपाड्याचे नाव आणि विधेय भाग आहे कवितामुळे आज दूरवर पसरले आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण ही सगळी वाक्य आणि त्याच्यामधला उद्देश्य भाग आणि विधेय भाग कोणता हे आपल्याला आता ओळखता येतं, ते समजून घेता येतं. पण शेवटी आणखी मी पुन्हा तुम्हाला एवढंच सांगेन की कोणतंही वाक्य असलं तर त्यातला उद्देश्य म्हणजे तो करता आपल्याला शोधायचा आहे आणि विधेय म्हणजे त्यातलं मुख्य क्रियापद पहिल्यांदा शोधायचं आहे आणि मुख्य उद्देशाशी संबंधित इतर शब्द म्हणजे उद्देश्य विस्तार असणार आहे आणि मुख्य विधेयाशी संबंधित इतर सगळे शब्द म्हणजे तो विधेय विस्तार असणार आहे. विद्यार्थी मित्र हो, मला खात्री आहे की तुम्हाला वाक्याचे हे जे भाग आहेत तर हे नक्की समजलेले असतील. यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.